हाय फ्रेंड, नमस्ते। आज ना मी आंबाडीची भाजी बनवणार आहे। तर चला तर मग जाऊया आमच्या शेतात आंबाडी तोडायला। तर आता ना आपण आलोय आमच्या शेतामध्ये, जिथे आम्ही भाजीपाला लावलाय ना तिथे। तर तुम्हाला मी दाखवते। तर आता आमच्या शेतामध्ये आलोय। तर आता मी तुम्हाला भाजीपाला दाखवते। तर हा इथं लावलाय ना, हा अळू लावलेला आहे। तर मस्त असा झालाय। आणि इकडेच ना आम्ही भेंड्याची पण झाडे लावलेत। तर हे बघा, भेंडे पण खूप मस्त झालेत, पण अजून लागलेत नाही। आणि इकडे ना आंबाडी लावले। तर ही आंबाडी तोडायचे, कारण की आज आंबाडीची भाजी बनवणार आहे मी। तर आता मम्मी तोडते। तर मस्त अशी आंबाडी झाली, मी तुम्हाला आधी दाखवते। तर हे बघा, इकडे पूर्ण अशी लावली ही आंबाडी। तर मस्त अशी ताजी ताजी आहे, हिरवीगार एकदम। आणि इकडे ना मम्मी पण आंबाडी तोडून घेते भाजी बनवायला। ते तुम्हाला मी दाखवते। तर ही बघा किती मस्त झाले एकदम। पानं पण मस्त अशी मोठी मोठी आहेत आंबाडीची। तर आता मम्मी ना तोडून घेते भाजी। आणि इकडे बघा, आमच्या शेतामध्ये हे भेंडे पण लावलेत, खूप मस्त झालेत एकदम हिरवे हिरवेगार। तर इकडे ना हे पूर्ण असे लावलेत। तर अजून ना भेंडी नाही लागली, अजून थोडा टाइम लागेल, 10-15 दिवसात येतील फुलं। तर हे बघा, पूर्ण असं शेतात मस्त असे सगळ्याकडे। आणि इकडे आमचं शेत आहे ना, या साईडला आम्ही नाचणी लावले। तर ही बघा, नाचणी पण खूप मस्त झाले। तर ही पूर्ण अशी लावले तिथपर्यंत, वरपर्यंत। तर ही नाचणी पण आता झाले। आणि इकडे ना तुरी पण लावल्यात। तुरी पण मस्त अशा झाल्यात सगळ्या। तर मस्त तुरी झाल्यात एकदम हिरव्या हिरव्यागार। तर आता आंबाडी तोडायचे। तर आता मी पण तोडते। तर आंबाडी पण मस्त फुटले। तर आम्ही ना याची 3-4 वेळा भाजी तर केलेली आहे आंबाडीची। तर हे बघा, पानं किती मस्त आहेत एकदम ताजी ताजी हिरवी। तर हे बघा, मम्मीने पण इथं टोपलीत तोडले आंबाडी भाजीसाठी। आणि ही आंबाडीची भाजी ना आमच्या मम्मीला खूप आवडते, फेवरेट भाजी आंबाडीची ना मम्मी। तर आता आंबाडीना आम्ही तोडून घेतो। मस्त अशी कवळी कवळी पानं आहेत। आणि नंतरला ना याला दोडे येतात, त्याची पण भाजी बनवतो आम्ही, मस्त लागते। तर बस झाली। तर आता आम्ही एवढी भाजी तोडून घेतले भाजी बनवायला। तर आता ना आंबाडीची भाजी तोडून घेतले भाजी बनवण्यापुरती। तर हे बघा, एवढी अशी भाजी घेतले। तर आता आपण जाऊया आंबाडीची भाजी बनवायला। तर इथे मी आंबाडीची भाजी घेतले आणि ही ना 2 वेळा धुवून घेतले चांगली मी। तर आता मी ना आंबाडीची भाजी कापून घेते बारीक। तर ना आंबाडीचे देठ काढून घेतलेत मी। तर आता बारीक कापून घेते। तर आता कापल्या आंबाडी। तर आता प्लेटेत ठेवून घेते मी। आणि अशीच ना आता आंबाडी दुसरी पण मी सगळी कापून घेते।
आंबाडीची भाजी ना सर्व कापून झालेली आहे। तर मी भाजी कापून घेतले। तर आता मी भाजी बनवणार आहे। तर कढई ठेवून घेते मी चुलीवर। तर आता कढई गरम झाले। तर आता कढईत ना मी तेल घालून घेते। तर आता तेल पण गरम झाले। तर इथे मी लसणाच्या पाकळ्या 10-15 ठेचून घेतल्यात, त्या मी तेलात घालून घेते। आणि इथे हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात 3-4, त्या पण घालते मी तेलात। तर आता मी परतून घेते। तर आता लसूण ना लाल होस तर मी परतून घेणार आहे। तर आता लसूण लाल झालंय। तर आता मी लाल मसाला घालते 1 चम्मच, थोडीशी हळद, गरम मसाला अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घालते। मसाला परतून घेते मी। तर आता ही आंबाडीची भाजी घालते मी। तर आता मी मिक्स करून घेते भाजी। तर आता ही राहिलेली भाजी पण घालून घेते मी कढईत। तर आता मी मिक्स करून घेते भाजी। तर आता मी भाजीला मिक्स करून घेतले आणि भाजी एकदम कमी पण झाले। तर मी आता ना झाकण ठेवून घेते 2 मिनिटासाठी। तर आता बघूया भाजी झाले का। तर आता भाजी झाले। तर आता मी खाली उतरवून घेते। तर आता आंबाडीची भाजी झाले, मस्त अशी भाजी झाले। तर आता ना मी प्लेटात काढून घेते भाजी। तर मी प्लेटात ना काढून घेते। तर मस्त अशी आंबाडीची भाजी झाली। तर मस्त अशी आंबाडीची भाजी तयार आहे। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।